चला तर मंडळी, आज बनवणार आहे झणझणीत अशी फिश करी. ह्या पद्धतीने तुम्ही फिश करी बनवाल ना, तर नुसत्या वासानेच घरातली भुकेने हैराण होतील, ही माझी गॅरंटी. यासाठी 1 किलो मासे स्वच्छ धुवून घ्यायचे. यामध्ये हळद, मीठ आणि लिंबू घालून मॅरिनेट करून ठेवायचं. अर्धी वाटी धने, 6 ते 7 बेडगी मिरच्या 1 तासभर आधी गरम पाण्यामध्ये भिजायला ठेवायचे. नंतर हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे. यात ओलं खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर घालायची. थोडंसं पाणी घालून छानशी याची प्युरी तयार करून घ्यायची. आता याचमध्ये कच्चा कांदा आणि अगदी बारीक अशी प्युरी करायची. माशाच्या कालवणाला आवर्जून कच्चं वाटण वापरा. यामुळे माशाचं कालवण अतिशय टेस्टी असं होतं. चला, पेस्ट आपली अतिशय स्मूथ अशी तयार झाली. आता घेऊयात फोडणी करायला. पॅनमध्ये 5 ते 6 चमचे तेल गरम करायचं. यावरती हे वाटण घालायचं. वाटण अगदी तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे. कोणतीही गोष्ट आपण भाजून घेतली नव्हती, त्यामुळे वाटण मात्र छान परतात. तुम्ही बघू शकता किती रवाळ असं वाटण परतलं गेले. आता वाटण बाजूला सारायचं. त्यातलं जे काही तेल बाहेर आले त्यावरती माशाचे तुकडे घालायचे आणि छानपैकी ते शॅलो फ्राय करून घ्यायचे. यामुळे माशाचं मॉइश्चर लॉक होतं आणि यामुळे मासा अजिबातही ओव्हर कुक होत नाही आणि शिजल्यानंतर त्याचे तुकडे पडत नाही. आता वाटणामध्ये सगळे ड्राय मसाले घालून घ्यायचे. पाव चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट, 1 ते 1.5 चमचा काळं तिखट घालून घ्यायचं. मसाला छानपैकी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा. गरम पाणी आवर्जून घाला. चवीप्रमाणे मीठ, कोथिंबीर घालायची. रश्श्याला छानपैकी खळखळीत उकळी आली की हे फ्राय केलेले माशाचे पीसेस घालून घ्यायचे. हे माशाचे पीसेस तेलावर परतताना खूप जास्त परतायचे नाहीत. फक्त 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायचे, जेणेकरून मॉइश्चर लॉक होईल, परंतु ते जास्त शिजणार नाहीत. रश्श्यामध्ये मासा छानपैकी 5 मिनिटं शिजवून घ्यायचा. अतिशय झणझणीत असं हे माशाचं कालवण तयार होतं. मासासुद्धा अगदी परफेक्ट असा शिजला जातो. तरीही तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी आली. चला, लगेच सर्वही करून घेते. ज्वारीची भाकरी, इंद्रायणी भात, माशाचं कालवण आणि सुक्का मासा सर्व्ह केलाय. नक्की ट्राय करा. धन्यवाद.